You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपले स्वागत। आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आयुक्त पंकज जावळे यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। लाच मागितल्याच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले अहमदनगर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने अटकपूर्व जामीन मंजूर केलाय। जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली होती। तेथे त्यांना दिलासा मिळाला आहे। बांधकाम व्यावसायिकाला बांधकाम परवाना देण्यासाठी 8 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे व त्यांचा स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे यांच्यावर 2 महिन्यांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती। तेव्हापासून जावळे व देशपांडे हे दोघेही फरार होते। या दरम्यान जावळे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज दाखल केला होता, परंतु जिल्हा न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता। त्यानंतर जावळे यांनी संभाजीनगर खंडपीठात धाव घेतली। त्यावर नुकतीच सुनावणी होऊन जावळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहमदनगर।